Today we are going to study a new chapter, molecular basis of inheritance. In this chapter, first point is discovery of DNA. The living cell and organism are characterized by their remarkable ability to reproduce and transmit characteristics generation after generation and maintain continuity of inherited traits. Traits means character. Inherited means transmit character. सर्वच्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यामध्ये अशी ॲबिलिटी असते की ट्रान्समिट कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर ट्रान्समिट करायचं एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत. म्हणजे मनुष्याचे बाळ हे मनुष्यच असते, वाघाचे पिल्लू हे वाघच असतं. तसं म्हणजे इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजे ट्रान्समिट कॅरेक्टर करण्यासाठी काहीतरी आपल्या शरीरामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असते. इन 20th century, one of the landmark discovery in biology was identification of DNA as a genetic material of a living organism. 20th centuryमध्ये DNA इज अ जेनेटिक मटेरियल आहे हे सिद्ध झालं. परंतु तत्पूर्वी DNAचा शोध कसा लागला हे आपण पाहणार आहोत. फर्स्ट अपॉन द फेंड्रिच मिक्सचर आयसोलेटेड द पस सेल अँड अ केमिकल सबस्टन्स आयसोलेटेड. दिस केमिकल सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियन. The word used is nuclein. In nuclein there is a presence of DNA and RNA. DNA, second point is DNA as a genetic material. Many experiments were carried out to identify the genetic material. It was discovered that DNA is a genetic material through the experiment using bacteria and viruses. First scientist was put forth Griffith's experiment. पहिले जे सायंटिस्ट आले म्हणजे DNAच हा जेनेटिक मटेरियल आहे, याचा शोध कसा लागत गेला हे आपण बघणार आहोत. पहिले सायंटिस्ट आहेत ग्राफिथ्स एक्सपेरिमेंट्स. The first series of experiments were performed by a British physician F. Griffith in 1928 using the bacterium Diplococcus pneumoniae which causes pneumonia in mammals. ग्राफिथ या सायंटिस्टनी काय घेतलं आपल्या एक्सपेरिमेंटसाठी? ग्राफिथ हे सायंटिस्ट ब्रिटिश फिजिशियन्स होते. त्यांनी बॅक्टेरियम घेतला डिप्लोकोकस न्यूमोनी. ज्या बॅक्टेरियामुळं म्हणजे डिप्लोकोकस न्यूमोनियामुळं मॅमलला म्हणजे आपल्यासारख्यांना काय होतं की न्यूमोनिया होतो, असा बॅक्टेरिया डिप्लोकोकस न्यूमोनी घेतला. देअर आर 2 टाईप ऑफ स्ट्रेन्स. त्याच्यामध्ये 2 स्ट्रेन्स आहेत, एक एस टाईप आणि एक आर टाईप. वन इज एस टाईप आणि अनादर इज आर टाईप. एस टाईप इज कॅप्सुलेटेड अँड स्मूथ. जो या बॅक्टेरियामध्ये 2 स्ट्रेन आहेत. वन आहे तो एस टाईप हा कसा आहे तर कॅप्सुलेटेड आहे, म्हणजे वर कॅप्सूलसारखं आवरण आहे आणि त्यामुळं तो स्मूथ आहे. अँड आर टाईप इज अ नॉन कॅप्सुलेटेड. आर हा कॅप्सुलेटेड नाही आहे आणि त्यामुळं तो कसा आहे रफ आहे. पहा, द फर्स्ट सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट. पहिल्या सिरीजमध्ये एक्सपेरिमेंटमध्ये फर्स्ट सायंटिस्ट वॉज ग्राफिथ using bacterium Diplococcus pneumoniae which causes pneumonia in mammals. There are 2 types of strains are present. One is S type and another is R type. S type is capsulated and smooth. R type is non-capsulated and rough. When S type of bacteria were injected into healthy mice, the mice developed pneumonia and died. Thus, S type is virulent or pathogenic. जो यस टाईपचा बॅक्टेरिया आहे
तो जर ग्राफिकनी काय केलं, जो एस टाईपचा बॅक्टेरिया आहे तो जर हेल्दी माईसला, माईस मीन्स उंदीर, हेल्दी माईसला जर इंजेक्ट केला तर त्या माईसला निमोनिया होतो आणि निमोनिया झाल्यामुळं तो डाईड होतो. दस म्हणजेच एस टाईप इज व्हायरुलंट अँड पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे लागण करणारा असा एस टाईप आहे. बघा, त्या बॅक्टेरियामध्ये 2 स्ट्रेन होते, एक एस टाईप अँड आर टाईप. एस टाईप कसा आहे, स्मूथ आहे, कॅप्सुलेटेड आहे. आणखीन कसं आहे बघा, जर एस टाईप इंजेक्ट केला माईसला तर माईसला निमोनिया होतो, म्हणजेच तो काय आहे, व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे. वेन आर टाईप ऑफ बॅक्टेरिया वेअर इंजेक्टेड इन टू हेल्दी माईस, सेकंड वन बघा एक्सपेरिमेंटमध्ये, आर टाईप जर इंजेक्ट केला हेल्दी माईसला, they did not cause pneumonia. Thus, R type is avirulent or non-pathogenic. जर R टाईप इंजेक्ट केला माईसला तर हेल्दी माईसला इंजेक्ट केला तर माईसला निमोनिया होत नाही आणि माईस मरत नाही आहे. म्हणजे R टाईप इज अव्हायरुलंट ऑर नॉन पॅथोजेनिक. 2 पॉईंट लक्षात राहिले का बघा. निमोनिया, डिप्लोकोकस निमोनियामध्ये 2 स्ट्रेन आहेत, एक एस टाईप अँड अनादर वन इज आर टाईप. एस टाईप इज कसा आहे बघा, एस टाईप बॅक्टेरिया कसा आहे, स्मूथ आहे. आर टाईप हा रफ आहे. स्मूथ जर हेल्दी माईसला इंजेक्टेड केलं तर हेल्दी माईस काय करतो, तर निमोनियामुळं डाईड होतो. आर टाईप जर इंजेक्ट केला हेल्दी माईसला तर हेल्दी माईसला निमोनिया होत नाही आहे, उंदीर मरत नाही आहे. इन द थर्ड स्टेप ऑफ एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं बघा, हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियम वेअर इंजेक्टेड. ज्यामुळं निमोनिया होत होता असा एस टाईप ऑफ बॅक्टेरियमला हीट किल्ड केलं. म्हणजे उष्णता देऊन त्याला किल्ड केलं, हीट किल्ड वेअर इंजेक्टेड इन टू द हेल्दी माईस. अशा हेल्दी माईसला इंजेक्ट केलं. दे डिड नॉट कॉज डिसीज अँड द माईस रिमेन हेल्दी. तर माईसला डिसीज होत नाही आहे, माईस मरत नाही आहे. काय केलं बघा थर्ड स्टेपमध्ये, तर हीट किल्ड एस टाईप इज इंजेक्टेड इन टू द हेल्दी माईस. दे डिड नॉट कॉज डिसीज अँड द माईस रिमेन्स हेल्दी. हीट किल्ड दिल्यानंतर एस टाईप, खरं म्हणजे लिव्हिंग एस टाईप दिला तर उंदीर मरत असतो, परंतु हीट किल्ड एस टाईप दिल्यानंतर माईस मरत नाही आहे. पुढच्या एक्सपेरिमेंटची स्टेप बघा. वेन द मिक्सचर ऑफ हीट किल्ड एस टाईप, जर आपण मिक्सचर केलं कशाचं, तर हीट किल्ड एस टाईप, म्हणजे हीट किल्ड जर स्पेशली हीट किल्ड एस टाईप दिला तर उंदीर मरत नाही आहे. असा हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियम अँड लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरियम वॉज इंजेक्टेड इन टू द हेल्दी माईस. द माईस डेव्हलप्ड निमोनिया अँड डाईड. आता आपल्या मते बघा, जर हीट किल्ड एस टाईप दिलं तर उंदीर मरत नाही आहे, स्पेशली आर टाईप दिलं तरीसुद्धा उंदीर मरत नाही आहे. आता काय केलं या ठिकाणी या एक्सपेरिमेंटमध्ये, तर हीट किल्ड एस टाईप आणि लिव्हिंग आर टाईप यांचं मिक्सचर जर हेल्दी माईसला दिलं तर मात्र खरं तर उंदीर मरायला नाही पाहिजे, परंतु द माईस डेव्हलप्ड निमोनिया अँड डाईड. माईसला निमोनिया होतो आणि डाईड होतं, माईस मरतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, वेन ब्लड सॅम्पल फ्रॉम डेड माईस वॉज कल्चर्ड कॉलनीज ऑफ लिव्हिंग एस टाईप वेअर ऑब्टेन्ड. मग ग्राफिकनी काय केलं, त्या मेलेल्या उंदरामधील ब्लड सॅम्पल काढून घेतलं आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात एस टाईप, म्हणजे उंदीर मेला याचा अर्थ त्याला निमोनिया झाला म्हणजे कुणामुळं निमोनिया होतो, एस टाईपमुळं निमोनिया होतो. म्हणजे एस टाईपच्या कॉलनी त्यामध्ये भरपूर आढळून आल्या. ग्राफिक कन्क्लूड दॅट, त्याच्यावरून ग्राफिकनी कन्क्लुजन काय काढलं बघा. द ग्राफिक कन्क्लुडेड दॅट लिव्हिंग आर टाईप ऑफ अ बॅक्टेरियम मस्ट हॅव पिक्ड अप समथिंग फ्रॉम द सराउंडिंग मीडियम दॅट कंटेन्स हीट किल्ड एस टाईप
and got changed to S type. Therefore, this change is due to the phenomenon other than mutation, which is called as transformation. म्हणजे याच्यावरून ग्राफिकने असं कन्क्लुजन काढलं की आर टाईपने म्हणजे जो लिव्हिंग आर टाईप असतो त्या आर टाईपने यस टाईपमधलं असं काहीतरी पिकअप केलं की त्या पिकअपमुळं आर टाईपचं कन्व्हर्जन यस टाईपमध्ये झालं आणि यस टाईपमुळं आपल्याला माहितीच आहे यस टाईपमुळं निमोनिया होतो. म्हणजे आर टाईपचं कन्व्हर्जन यस टाईपमध्ये झालं. कुणामुळं झालं तर हीट केलेलं यस टाईपमधलं असं काहीतरी त्यांनी पिकअप केलं की त्यामुळं आर टाईपचं ट्रान्सफॉर्मेशन हे यस टाईपमध्ये झालं. ही नेम्ड दॅट समथिंग ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. त्यांनी त्याला नाव दिलं काहीतरी असं काहीतरी आहे की ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलनी वागतं असं काहीतरी आहे. इट वॉज अ लॅटर प्रूव्ह दॅट धिस ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA. नंतर परंतु त्यांना लक्षात नाही आलं की हा ट्रान्सफॉर्मिंग एजंट DNA आहे. त्याने DNA हा शब्द वापरलेला नाही आहे. त्यांनी फक्त एवढंच सिद्ध केलं एवढंच प्रिन्सिपल मांडलं की काहीतरी ट्रान्सफॉर्मिंग एजंट प्रेझेंट आहे जो आर टाईपचं कन्व्हर्जन यस टाईपमध्ये करतो आणि त्यामुळं उंदीर मरतो. ग्राफिक डिस्कवर्ड transformation. He first showed gene action. The transforming principle was picked up by the living R-type from the surrounding medium that contained heat-killed S-type and enables the R-type to synthesize a smooth polysaccharide coat and become virulent. आर टाईपच्या वरती एस टाईपमधील काहीतरी घेतल्यामुळं त्याच्यावरती एक पॉलिसॅकराइड कोटिंग तयार होतं. म्हणजेच तो स्मूथ वॉल्ड बनतो आणि स्मूथ झाल्यामुळं तो व्हायरुलंट असतो. धिस प्रिन्सिपल वॉज पास्ड टू द नेक्स्ट जनरेशन अँड कॉलनीज ऑफ यस टाईप वेअर ऑब्टेन्ड. त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात यस टाईप त्या माईसमध्ये आढळून आले. इथंपर्यंतचा एक्सपेरिमेंट आहे तो ग्राफिक्स एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंटमध्ये काय काय पाहिलं बघा आपण. पहिल्यांदा काय केलं तर या बॅक्टेरिया डिप्लोकोकस निमोनियामध्ये दोन प्रकारच्या ओळख करून घेतली आपण. दोन प्रकारचे स्ट्रेन आहेत. एक यस टाईप ऑफ स्ट्रेन अँड आर टाईप ऑफ स्ट्रेन. यस टाईप इज अ स्मूथ वॉल्ड, आर टाईप इज अ रफ वॉल्ड. स्मूथ वॉल्ड आहे तो कसा आहे बघा. द स्मूथ वॉल्ड इज इंजेक्टेड इन टू द हेल्दी माइस. The mice developed pneumonia and died. S type is virulent or pathogenic. When R type of a bacteria were injected into the healthy mice, they did not cause pneumonia. Thus, R type is avirulent or non-pathogenic. In the third step of experiment, heat-killed S type of bacteria were injected into the healthy mice. They did not cause disease and the mice remains healthy. When the mixture of heat-killed S type of bacteria and living R type of bacteria was injected into the healthy mice, the mice developed pneumonia and died. म्हणजे something is present into the medium which change into the R type into the S type. For that the mice will be died. The transforming agent is present. The Graphics experiment is based on a transforming principle. Next scientist was Avery, MacLeod and McCarthy experiment. In 16th years later, in 1944, Oswald Avery, Colin MacLeod and Maclean McCarthy attempted a more definitive experiment. आता पुढचे हे तीन सायंटिस्ट आहेत ॲव्हरी, मॅकलॉड आणि मॅककार्टी. यांनी या एक्सपेरिमेंटमध्ये काय करणार आहेत, जे ग्राफिकनी एक्सपेरिमेंट करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं जादा वर्क केलं की यांचं एक्सपेरिमेंट पूर्ण होतो. तर यांनी
या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं बघा, दे प्युरिफाईड DNA, RNA, प्रोटीन्स अँड अदर मटेरियल फ्रॉम द हीट किल्ड S टाईप अँड मिक्स्ड विथ R टाईप. त्यांनी काय केलं, हीट किल्ड S टाईप म्हणजे जो म्हणजे अधुरं कुठं राहिलं होतं की S टाईपमधलं कोण असं आहे की जो R टाईपचं कन्व्हर्जन Sमध्ये करतो, असा ट्रान्सफॉर्मिंग एजंट कोण आहे हे मात्र सिद्ध झालं नाही आहे. यामध्ये यांनी काय केलं, ॲव्हरी, मॅकलॉड, मॅककार्टी यांनी काय केलं की हीट किल्ड S टाईपमधलं जे मटेरियल आहे ते बाजूला केलं. बघा, मटेरियल काय काय केलं, प्युरिफाईड DNA, RNA, प्रोटीन अँड अदर मटेरियल्स फ्रॉम हीट किल्ड S टाईप अँड मिक्स्ड विथ R टाईप टू सी विच वन्स कुड ट्रान्सफॉर्म लिव्हिंग R टाईप टू S टाईप. बघा, 4 टेस्ट ट्यूब घेतल्या. त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी काय केलं, हीट किल्ड S टाईपमधील कार्बोहायड्रेट, प्रोटीन, DNA, RNA बाजूला काढला आणि प्रत्येकामध्ये एका टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं, S टाईपमधल्या बॅक्टेरियामधील कार्बोहायड्रेट घातलं आणि त्याच्यामध्ये R टाईपला सोडलं. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं की प्रोटीन घातलं आणि त्याच्यामध्ये S टाईप घातलं, R टाईप घातला. S टाईपमधला प्रोटीन बाजूला काढलेला होता, तो प्रोटीन घातला आणि त्याच्यामध्ये R टाईप घातला. नंतरच्या याच्यामध्ये काय केलं तर DNA घातला आणि DNAमध्ये R टाईपला सोडलं. नंतरच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं तर DNA ऑफ S टाईप ऑफ बॅक्टेरिया आणि डिऑक्सिरायबोन्यूक्लियस हे एन्झाईम घातलं, म्हणजे जो RDNAला ब्रेक करणार आहे असा डिऑक्सिरायबोन्यूक्लियस एन्झाईम घातलं आणि त्याच्यामध्ये R टाईपला सोडलं. आता पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये काय होणार आहे की ज्या टेस्ट ट्यूबमध्ये हीट किल्ड S टाईपमधला कार्बोहायड्रेट घातलेला आहे त्याच्यामध्ये R टाईप सोडलेला आहे, तो पाहिला तर R टाईप हा Rच असतो, म्हणजे रफ हा रफ वॉल्डच असतो. म्हणजे याच्यावरून या टेस्ट ट्यूबला बघितल्यानंतर असं सिद्ध झालं की कार्बोहायड्रेट इज नॉट ट्रान्सफॉर्मिंग एजंट. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये काय घातलं होतं तर प्रोटीन घातलं होतं. त्या प्रोटीन घातलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये जो R टाईप सोडलेला होता तो R टाईप बॅक्टेरिया Rच दिसला, म्हणजे रफच दिसला, म्हणून प्रोटीन इज अ नॉट ट्रान्सफॉर्मिंग एजंट. तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये काय घातलं होतं की स्मूथ वॉल्ड म्हणजे हीट किल्ड स्मूथ वॉल्ड म्हणजे S टाईप ऑफ बॅक्टेरियामधला DNA घातला होता. DNAमध्ये घातलेल्या R टाईपचं कन्व्हर्जन मात्र Sमध्ये झालेलं दिसलं. याच्यावरून ॲव्हरी, मॅकलॉड आणि मॅककार्टीने असं सिद्ध केलं की हा ज्या हीट किल्ड S टाईपमधला जो कुठला घटक आहे जो R टाईपचं कन्व्हर्जन Sमध्ये करणार आहे तो ट्रान्सफॉर्मिंग एजंट कोण आहे तर DNA आहे, हे सिद्ध केलं. नेक्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं त्यांनी तर DNA घातलेला होता, परंतु एक एन्झाईम घातलं, कुठलं डिऑक्सिरायबोन्यूक्लियेचं, जो DNAचं ब्रेकडाऊन करणार आहे असं एन्झाईम घातलं आणि R टाईपला सोडलं. अशा R टाईपमध्ये जो दिसला बॅक्टेरिया स्ट्रेन दिसला तो R टाईप हा Rच दिसला. म्हणजे याच्यावरून काय दिसून आलं की DNAच रिस्पॉन्सिबल आहे की जो ट्रान्सफॉर्म करणार आहे R टाईपचं कन्व्हर्जन Sमध्ये. दिस एक्सपेरिमेंट प्रूव्ह दॅट द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज अ DNA बट ऑल बायोलॉजिस्ट वेअर नॉट कन्व्हिन्स्ड. याच्यावरून सिद्ध झालं की ट्रान्सफॉर्मिंग एजंट हा DNAच आहे, परंतु सगळ्याच बायोलॉजिस्टनी याच्यावरती विश्वास ठेवलेला नाही आहे. फायनली हर्षे आणि चार्ज proved that DNA is a genetic material and not protein using bacteriophage. त्याच्यानंतरचे जे सायंटिस्ट आले तर हर्षे आणि चार्ज या सायंटिस्ट आले, त्यांनी मात्र प्रूव्ह केलं की DNAच हा काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, प्रोटीन नॉट प्रोटीन, तर प्रोटीन नाही आहे हे प्रूव्ह केलं. त्यांनी त्यासाठी बॅक्टेरियोफाज यूज केलेला आहे. हे आपण पुढील लेक्चरला बघूया.
बघा ॲव्हरी मॅककार्टी अँड मॅकलॉड या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, ही आयसोलेटेड, त्यांनी काय केलं, आयसोलेटेड केलं. काय आयसोलेटेड केलं तर फ्रॉम द हीट किल्ड यस टाईपमधून काय आयसोलेटेड केलं बघा, तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड DNA अँड द कार्बोहायड्रेटच्या टेस्टमध्ये काय घातलं तर आर टाईप घातलं. त्याच्यानंतर काय दिसून आलं, आर टाईप इज आर टाईप. in protein test tube the R type is R type, but in a DNA test tube R type is converted into S type. From that he concluded that the transforming agent is DNA, not carbohydrate, protein, etc. Only transforming agent is DNA. But all biologists were not convinced in this experiment. The next scientist was put forth Hershey and Chase.